मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे की जर मला ऑप्शन्स मार्केटमध्ये उतरायचं असेल तर पहिले ऑप्शन बाईंग करून सुरू करायची ज्यामध्ये मॅक्सिमम लोक लॉसेस करतात, की ऑप्शन सेलिंग करून सुरू करायची ज्यामध्ये मॅक्सिमम मोठे लोक आहेत जे प्रॉफिट करतात. नीटपणे दोघांचंही मी एक्सप्लेनेशन माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला देणार आहे, माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सप्रमाणे. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेनेशन आवडत असेल तर वाट कशाची बघायची, लगेच व्हिडिओला पहिलं लाईक देऊन टाका. आणि कट्टर फॉलोअर्सला तर वाट बघायची गरजच नाही आहे, कारण तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून ओतायला बघतो. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवरनं क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आहे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सॲपला पाठवा. 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर केलेलं नीट वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सीरीजचे बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. येणारे 30 वर्ष जर इंटरेस्टेड असाल तर नक्की मी तुमचे काम करेन. चला व्हिडिओची सुरुवात करूया. पहिले तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बाईंग असतो, एक बायर असतो ऑप्शनचा, एक सेलर असतो ऑप्शनचा. ऑप्शन बायरचे फायदे काय आहेत, ऑप्शन सेलरचे फायदे काय आहेत ते आपण पहिले नीट समजून घेऊया. ऑप्शन बायरला कॅपिटल जे लागतं ते खूपच कमी लागतं. अज्युम करा की आपण बँक निफ्टीमध्ये काम करतोय, 25 क्वांटिटीनी काम करतोय आणि मला जर त्याचा ऑप्शन प्रीमियम 200 रुपये आहे तर फक्त 5,000 रुपयामध्ये मला तो 25 क्वांटिटीचा कॉन्ट्रॅक्ट भेटून जातो. पण ऑन अदर हँड मला ते ऑप्शन नुसतं सेल करायचं असेल, सेम ऑप्शन जर सेल करायचं असेल तर अप्रॉक्सिमेटली 1.25 लाख रुपयाचा कॅपिटल लागतो. 5,000 कुठे आणि 1.25 लाख कुठे. सो सर्वात पहिली महत्त्वाचं डिसिजन मेकिंग पॉईंट मॅक्सिमम ट्रेडरसाठी हा ठरतो की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॅपिटल किती वापरणार आहे. कॅपिटलप्रमाणे बाय डिफॉल्ट साहजिक आहे राईट, नवीन इन्व्हेस्टर किंवा नवीन मार्केटचा ट्रेडर म्हणणार आहे 5,000 रुपयेमध्ये मला जर कॉन्ट्रॅक्ट भेटतोय जो माझा 5,000 कॅपिटल डबल 10,000 करून देऊ शकतो, तर ऑप्शन रायटिंगमध्ये 1.25 लाख रुपये लावून तेच ऑप्शन सेल करून 1.25 लाखावरती मी 5,000 रुपये मी का कमवू. ओके, एनिवेज ह्याच्यावरती मी येतो एक्झॅक्टली आपल्याला सुरुवात कशी करायची. पण पहिला मेन डिफरन्स आहे कॅपिटल. सेकंड म्हणजे रिस्क. सर्वात जास्त रिस्क कशामध्ये आहे, ऑप्शन बाईंगमध्ये. जर मी 5,000 रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट बाय केला तर मॅक्सिमम लॉस होणार माझा 5,000. पण ऑन अदर हँड ऑप्शन सेलिंगमध्ये जर मी कॉन्ट्रॅक्ट सेल केला आहे तर अपसाईडनी मार्केट जर पळायला लागलं आणि मी स्टॉप लॉसच ठेवला नाही तर लॉसेस हे अनलिमिटेड असू शकतं, कारण मार्केट वरच्या बाजूने कितीही चालू शकतं. सो 5,000 रुपये जिथे प्रॉफिट होणार असेल तिकडे जर बँक निफ्टीचं ऑप्शन 100 पॉईंटनी जर वर गेलं तर सरळ सरळ तो लॉस ॲडिशनल 2500नी वाढतो. आणि 400 ते 500 पॉईंट म्हणजे 1%नी बँक निफ्टी मूव्ह केलं तर सरळ तो लॉस एक 10,000 ते 12,000 रुपये होतो. म्हणजे जिकडे फक्त एक 5,000 रुपये प्रॉफिट होणार होता तिकडे 12,000 ते 13,000 लॉस. आणि हे अनकंट्रोलेबल लॉसेस असतात. सो ती एक निगेटिव्ह गोष्ट आहे ऑप्शन सेलरला. रिस्क अनलिमिटेड आहे, ऑप्शन बायरला रिस्क लिमिटेड आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ऑप्शन बाईंग करतो तेव्हा मार्जिन्स एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ऐकलं असेल ना मार्जिन कॉल, मार्जिन कॉलला मार्जिन ट्रिगर झालं, मार्केट पडायला लागलं तर काय असतं, सगळे ट्रेडर्स किती मोठा ट्रेडर असून दे त्याचा फोकस हाच असतो की कमीत कमी कॅपिटलमध्ये जास्तीत जास्त मी ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट कसे घेऊ. आता ऑप्शन बायरकडे जेवढं तुमचं अमाऊंट आहे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तेवढ्याचेच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स भेटणार. पण ऑप्शन सेलरकडे त्याला जसं जसं मार्केट त्याच्या अगेन्स्टमध्ये जायला लागतं त्याला बँकेत त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लागतात जस्ट टू मेंटेन दॅट कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यानी काय आहे, सिन्स अनलिमिटेड रिस्क आहे, मार्जिन ब्रोकर मागत राहतो, मार्क टू मार्केट मार्जिन ब्रोकर मागत राहतो. ऑप्शन बायरला मागत नाही पण ऑप्शन सेलरला मागत राहतो. आणि समजा काही कारणाने तुम्हाला वाटतं की परफेक्ट ट्रेड आहे आणि तो ट्रेड तुमच्या अगेन्स्टमध्ये गेला आणि जर तुम्ही ते मार्जिन प्रोव्हाइड नाही केलं तर ब्रोकर तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिकली सेल ऑफ करू शकतो, स्क्वेअर ऑफ करू शकतो. आणि बरेचदा असं झालं आहे की बरोबर ब्रोकर कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करतो आणि त्यानंतर मार्केट आपल्या बाजूने जातं. सो ऑप्शन सेलरला खूप कॅल्क्युलेटेड प्रमाणे आपल्याला कॅपिटल सपोर्टिंग कॅपिटल मार्जिनसाठी ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन बायरला त्याची गरज नसते.
सो हे 3 महत्त्वाचे डिफरन्सेस आहे माझ्या मते ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरमध्ये. ऑप्शन बायर मोठ्या प्रमाणात वेगाने पैसा कमवतो, ऑप्शन सेलर रेग्युलरली पैसा कमवतो. पण फक्त 100 ट्रेडमधला एक ट्रेड जर चुकीचा जरी झाला तरी पूर्ण 100 ट्रेडची कमाई तो ऑप्शन सेलर घेऊन जाऊ शकतो, जर प्रॉपर स्टॉप लॉसेस नसेल तर. एनिवेज आजच्या तारखेला जे प्रोफेशनल ऑप्शनल ट्रेडर्स असतात, ओके, ते काय करतात मी एक्सप्लेन करेन. पण माझं प्रेफरन्स काय राहील मराठी माणसासाठी आता ते तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. मला माहिती आहे मॅक्सिमम लोकांना ऑप्शन्स बाईंग करायची असते. मलाही ऑप्शन बाईंग करून काम करायला आवडतं. मी जे स्कॅल्पिंगचे पण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि इन फ्युचर पण मी लाईव्ह ट्रेडिंगचे आणणार जेव्हा पण व्हिडिओज, हे मोस्टली ऑप्शन बाईंगचे असतात. पण जर ऑप्शन बाईंग करायची असेल तर कृपया करून स्टॉप लॉसेस आपले एकदम स्ट्रिक्ट ठेवणं गरजेचं आहे. कॅपिटलला शून्याला घेऊन जायचं नाही आहे. आणि मेनली ऑप्शन बाईंग जर करत असाल, माझं एकच म्हणणं आहे की इंट्राडे ट्रेडिंगच करा. त्याच्यामध्ये डिलिव्हरीमध्ये पोझिशन्स कॅरी करू नका, कारण उद्या काय होईल, मार्केट कुठल्या बाजूने जाईल, तुमचे ऑप्शनचे प्रीमियम्स हाफ होऊ शकतात. सो ऑप्शन बाईंग करायची असेल मराठी माणसाला तर इंट्राडे ट्रेडिंगच करावी. जर तुम्हाला तुमच्याकडे कॅपिटल असेल, ओके, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचं असेल तर 1.25 ते 1.5 लाखाचं कॅपिटल ऑप्शन सेलिंगसाठी पाहिजे. का ते तुम्हाला सांगतो. एक तर जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो, ऑप्शन सेल करतो, तेव्हा 1.25 लाखाचा समोर कॅपिटल ब्लॉक होतो. पण ॲट द सेम टाईम आपल्याला स्टॉप लॉससाठी कवर ऑप्शन वरच्या बायला घ्यायचं आहे. ओके, समजा मी कॉल ऑप्शन इकडे घेतलेला आहे, मार्केट खाली जाईल, या ऑप्शनच्या वरती मला वरच्या लेवलला एक कॉल ऑप्शन अजून एक बाय करायला लागणार, जेणेकरून मार्केट जर माझ्या विरोधात गेलं तरी पण एवढ्या ह्याच्यानंतर माझे स्टॉप लॉसेस कव्हर होतील. सो जर ऑप्शन सेलिंग करायची असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट ट्रेडमध्येच एक कवर रायटिंग कॉल, ओके, कवर्ड रायटिंग पुट किंवा 2 गोष्टी घेऊन स्टॉप लॉसेसच्या प्रमाणे ते कॉन्ट्रॅक्ट चालवायचे. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये कॅपिटल मे बी प्रॉफिट तुम्हाला महिन्याचे 2 ते 3% भेटतील, पण सातत्याने तो कॅपिटल भेटत राहणार. आणि ज्या दिवशी लॉस होईल तरी पण मे बी पूर्ण आयुष्याची कमाई बर्बाद नाही होणार एका दिवसामध्ये. मे बी काही 1-2 महिन्याची कमाई आपल्या निगेटिव्हमध्ये जाऊ शकते. ती एनिवेज आपण कव्हर करू शकतो, कारण ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा जो असणार आहे प्रोबॅबिलिटी ते कव्हर होते. सो ऑप्शन बायरला ट्रेडिंग करायची असेल तर 10,000 कॅपिटलनी इंट्राडेमध्ये करावी. ऑप्शन सेलरला जर 1.5 लाखाचं कॅपिटल असेल तर तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये कवर्ड कॉल्स घेऊन कृपया करून स्टॉप लॉसेस घेऊन काम करा. त्याच्यामध्ये मार्जिन पण तशी पण कमी होऊन जाते, कारण आपण ऑल प्रोटेक्शन घेतो ॲडिशनल म्हणून सेल केलेले कॉल किंवा सेल केलेल्या पुटप्रमाणे. आणि मग काही चिंता नाही, तुमच्या तिकडे पण सेलिंगमध्ये पण फिक्स स्टॉप लॉसेस आहे, बाईंगमध्ये पण फिक्स स्टॉप लॉसेस आहे. आणि सेलिंग जर कॉन्ट्रॅक्ट असेल ॲडिशनली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तुम्ही ओव्हरनाईट कॅरी करू शकता. कवर्ड कॉल्स असतील किंवा प्रोटेक्शनला कॉल असेल तर ओव्हरनाईट कॅरी करू शकतात. पण ऑप्शन बाईंग स्ट्रिक्टली इंट्राडे मिनिट लेवलला, स्कॅल्पिंग लेवलला जेवढ्या कमीत कमी टाईम फ्रेममध्ये सौदे सुलटा येतात तेवढे सुलटवावं. दिसताना अरे बापरे, हे बघ एवढी मोठी मुवमेंट आलेली आहे, माझं कॅपिटल ठेवलं असतं तर वेगाने डबल ट्रिपल झालं असतं. पण काय गॅरंटी, तो खाली पण होऊ शकतो ना ऑप्शन. त्यामुळे ज्या वेगाने काही मिनिटांमध्ये जो पैसा बनतो स्कॅल्पिंगमध्ये बेस्ट स्ट्रॅटेजी ऑप्शन्समध्ये. कॅन्डल कुठली यूज करायची? ऑप्शन बाईंगसाठी 1 मिनिट कॅन्डलवरती काम करायची. ऑप्शन सेलिंगसाठी मिनिमम 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या वरती आपल्याला काम करायचं, कारण त्याच्यामध्ये क्लिअर पिक्चर भेटतो की मार्केटचा ट्रेंड कुठल्या बाजूने चाललेला आहे आणि आपल्या बाजूने ट्रेंड चालत जातो ओव्हरऑल ते ऑप्शन सेलिंगमध्ये पैसा बनत जातो. आणि ऑप्शन सेलिंगमध्ये ॲडिशनल एक गोष्ट सांगतो, पूर्ण शून्य होईपर्यंत थांबू नका कृपया करून. जे काय भेटतंय परत 1-2 दिवसामध्ये, समजा तुम्ही 50% 60% प्रीमियम जर खाल्ला तुम्ही तर कल्टी मारायची पोझिशनमध्ये. 2-3%, 2%, 3% प्रॉफिट होतोय तर कल्टी मारायची पोझिशनमध्ये. ऑप्शन सेलिंग परत स्पेशली जर करायची असेल तर आपल्याला करायची आहे एक्सपायरीच्या दिवशी. त्या दिवशी फटाफट प्रीमियम्स ड्रॉप होतात. आउट ऑफ द मनी करू शकतो, इन द मनी करू शकतो, पण कृपया करून परत टेक्निकलचा वापर करून करा. आणि ह्यांची ट्रेडिंग पण मार्केटच्या सुरुवातीला करा, 9:15 ते 9:30 मध्ये करा. कारण कसं आहे की 2:30 वाजल्यानंतर ते 3:30 वाजेमध्ये जर तुम्हाला मुवमेंट नीट पकडता नाही आली, लक्षात ठेवा ऑप्शन्समध्ये जर नीट कुठल्याही साईडचं बाईंग असून दे किंवा सेलिंग असून दे, जर नीट पकडता नाही आली तर FI किंवा मोठे लोक ह्या मार्केटला मॅन्युप्युलेट करतात इंडेक्सला. सो स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी लास्ट मिनिटला किंवा लास्ट 30 मिनिट्समध्ये ट्रेडिंग करायचीच नाही.
ॲज अ रूल मी तुम्हाला सांगतो आहे. आणि जनरली ट्रेडिंग करायची असेल तर मॉर्निंगचे 9:15 ते 9:30 मध्ये करायची, कारण तिकडे मॅक्सिमम रिटेल ट्रेडर्स काम करतात आणि मॅक्सिमम रिटेल ट्रेडर्स ज्यांच्याकडे नॉलेज नसतं ते लॉसेस करतात आणि तुमच्यासारखे शाणे लोक जे ऑलरेडी नॉलेजेबल आहेत ते प्रॉफिट करणार. मित्रांनो, एनिवेज आपल्या चॅनलवरती सातत्याने मी ऑप्शन सिरीजचे व्हिडिओज एक स्पेसिफिक डेला आणेन, जसं इंट्राडेचे व्हिडिओज आणण्याचे ऑप्शन सिरीजचे पण व्हिडिओज इथे आणेन. तुम्हाला काय बघावेसे वाटतात आहे ऑप्शनमधले एक्झॅक्ट व्हिडिओज, भले मला माहिती आहे की खूप कमी लोक हे व्हिडिओज बघणार आहे, पण तरी पण मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज आणत जाईन स्ट्रॅटेजीजवरती, इतर काही एलिमेंट्स ऑप्शन्सवरती, त्याच्यावरती, जेणेकरून माझ्या मराठी माणसाला सगळं हे फ्रीमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज शिकायला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा. वेबिनार सिरीजमध्ये डेफिनेटली सगळे इंट्राडे, स्विंग, इन्व्हेस्टिंग, टेक्निकल फंडवर सगळं जे माझं नॉलेज सिंपल भाषेमध्ये मराठी माणसांनी मी शिकवलेलं आहे. जॉईन करून शिकून घ्या. हजारो लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. लवकरात लवकर लाखो लोकांनी पण फायदा घ्यावा, त्यासाठी मी या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत असतो की आपण वेबिनार सिरीज जॉईन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.